नमस्कार. महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रिद्धी म्हात्रे आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत सूरज बांगल. आज आपण श्री क्षेत्र शिर्डी येथे भक्तांना करण्यात आलेल्या आवाहनाबद्दल आणि त्यावर तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्यात ह्या मुद्द्यावर पुढच्या काही मिनिटात काही मुद्दे जाणून घेणार आहोत. लाखो भक्तांसाठी श्रद्धेचं स्थान असणारं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र शिर्डी. साईबाबांच्या चरणी लीन होऊन भक्तीत दंग होणारे अनेक भाविक दरवर्षी इथे मंदिरात येत असतात. पण गेल्या काही दिवसात भाविक भारतीय संस्कृतीला अनुसरून पेहराव करून मंदिरात येत नसल्याचं साई संस्थांच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच साई संस्थांतर्फे साई भक्तांना विनंती आहे की आपण पवित्र स्थळी प्रवेश करत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीला अनुसरून वेशभूषा परिधान करावी असा सूचनावजा विनंती करणारा फलक लावण्यात आला. साई संस्थांनी केलेल्या या आवाहनावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचं मत स्पष्ट केलं. हा फलक लावणं म्हणजे संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे असं तृप्ती देसाई म्हणाल्या. साई संस्थांनं हे फलक काढले नाहीत तर ते फलक काढण्यासाठी आम्हाला तिथे यावं लागेल असंही यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या. शिवाय त्यांनी मंदिरामध्ये काम करणाऱ्या पूजा सांगणाऱ्या पुजाऱ्यांच्या पेहरावाविषयी सुद्धा भाष्य केलं. तेव्हा शिर्डी संस्थानने केलेल्या या आवाहनावर आणि तृप्ती देसाई यांच्या या म्हणण्यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला अजिबात विसरू नका. कारण ह्या सगळ्या प्रकरणावर भक्तगणांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. प्रत्यक्ष श्री क्षेत्र शिर्डी ही इथलं साई संस्थान या बाबतीत नक्की ठाम निर्णय काय घेणार, तो निर्णय ते कशा पद्धतीने जाहीर करणार, भक्तगण त्याचं स्वागत करणार की नाही, या सगळ्या बाबी येत्या काळात स्पष्ट होतीलच. याबरोबर तृप्ती देसाई सुद्धा नक्की कुठलं पाऊल उचलणार आहेत हे सुद्धा आपल्या येत्या काळात लक्षात येईल. तेव्हा या सगळ्या विषयीचं, या सगळ्या मुद्द्यांबाबतीतलं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अन्य घडामोडींसाठी महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं हे FB पेज सुद्धा लाईक करा. धन्यवाद.